मान्सून 4 जूनला केरळमध्ये येणार आहे असं आता हवामान खात्यानं स्पष्ट केलंय। 4 दिवस मान्सून पुढे सरकला नाहीये। 2 दिवसांनी केरळमध्ये तो येणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्यामुळे पावसाचा अंदाज आहे। कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वारा आणि पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे आता लवकरच पावसाळी वातावरण अनुभवायला मिळेल आणि पाऊस पडून गेले 3 महिने उन्हाळ्यानं हैराण झालेल्या आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला सुद्धा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। नाशिकमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात प्रचंड उष्णता जाणवत होती आणि कमाल तापमान 36 अंशांच्या आसपास स्थिर होतं। काल नाशिकमध्ये कमाल तापमान 37.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। आज झालेल्या पावसामुळे संपूर्ण वातावरणात अचानक गारवा निर्माण झालाय। करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालं। मान्सूनपूर्व पावसाच्या शक्यतेनं आलेल्या या सोसाट्याच्या वादळामुळे वाशिंबे, पोमलवाडी आणि पारेवाडी अशा अनेक गावांमधील शेकडो एकर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। ऐन काढणीच्या वेळेस आलेल्या या संकटामुळे हवालदिल झालेले शेतकरी मात्र आर्थिक अडचणीत सापडले।